इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा जो फटका आहे तो मुंबईमध्ये वाहन चालकांना सुद्धा बसताना पाहायला मिळतोय। मी सध्या मुंबईच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर आहे जे वडाळ्यामध्ये, आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की बरीच गर्दी झालेली आहे। मग सीएनजी भरण्यासाठी असू द्या किंवा मग पेट्रोल भरण्यासाठी असू द्या किंवा डिझेल भरण्यासाठी असू द्या, सर्व वाहन चालकांची भल्या पहाटे सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी झालेली आहे। आणि आपण पाहतोय की या ठिकाणी ज्यावेळी 2 ट्रक यायचे पेट्रोलचे ते आता केवळ एकच येत आहेत, म्हणजे 100%पैकी केवळ 50%च साठा जो आहे तो प्रत्येक पेट्रोल पंपाला मिळतोय। आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अफवा पसरली की पेट्रोल उपलब्ध नाही आहे, आणि त्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी वाहन चालकांच्या, दुचाकी स्वारांच्या आणि चारचाकी स्वारांच्या ज्या रांगा आहेत त्या या ठिकाणी लागल्याचं चित्र स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकंदरीतच इथल्या जर कर्मचाऱ्यांशी बोललं तर मात्र त्यांनी आवाहन केलेलं आहे की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि व्यवस्थित जो माल आहे पेट्रोलचा तो या ठिकाणी संध्याकाळी येतोय। ताई, काय नाव है तुमचं? बिनस। एक बात बताइए कि यहाँ पे पेट्रोल की क्या स्थिति है फिलहाल, क्योंकि भीड़ बहुत दिख रही है। देखिए पहले बात सर, यहाँ तो भीड़ हमेशा, क्योंकि ये मेन रोड पे है तो यहाँ भीड़ हमेशा रहती है बरोमास। तो ये सब मतलब यहाँ मेरे इधर तो पेट्रोल आ रहा है, तो इधर अफवाह पे मत जाइए, सब अफवाहें हैं। पेट्रोल डीजल सब मिल रहा है। अच्छा। सब कहने की बात है। इधर तो डेली रोज का रोज लोड मेरे इधर आ रहा है। लेकिन पहले कितना आता था और अभी कितना आता है? पहले क्या होता था, एक साथ में 2-2 लोड बुक होते थे, आ जाते थे। तो अभी एक ही लोड आ रहा है एक दिन में। अच्छा। हाँ, तो एक दिन में एक लोड आ रहा है। वैसे एक दिन में 2-2 लोड आ जाता था, तो अभी एक दिन में एक ही लोड आ रहा है। लोगों में डर का माहौल है कि कहीं पेट्रोल खत्म ना हो जाए, इसीलिए लोग आ रहे हैं। रेट बढ़ न जाए, तो ऐसा कुछ भी नहीं है। ना रेट बढ़ेगा, ना लोड खत्म होगा, ना पेट्रोल खत्म होगा। आएगा थोड़ा, पहले ज्यादा आता था, अभी थोड़ा कम आ रहा है, पर आ रहा है। तो लेकिन क्या लोगों की मांग पूरी हो पाती है एक लोड में? हाँ, हो जाती है, क्योंकि एक टैंकर में तो 15-15 हज़ार आता है, 20-20 हज़ार, एक टैंकर में 20 हज़ार आता है डीजल पेट्रोल, तो हो जाती है। यहाँ तो बरोमास करते, मतलब एक टैंकर में तो 2 दिन चलता है। बहुत बहुत शुक्रिया हमसे बात करने के लिए। तर आपण पाहतोय बघा, 15 ते 20 हजार लिटर पेट्रोल प्रत्येक दिवसाला पंपावर येत आहे, आणि त्यामुळे कुणीही गर्दी करू नका असं आवाहन सुद्धा आता करण्यात येत आहे। मात्र जे नागरिक आहेत, दुचाकी स्वार आहेत, चारचाकी स्वार आहेत, ते भीतीपोटी गर्दी करत असल्याचं चित्र सध्या मुंबईच्या पेट्रोल पंपावर पाहायला मिळते, आणि ही गर्दी होऊ नये यासाठी सुद्धा आता आवाहन करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।